नमस्कार, मी अरविंद बेंडगा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। नमस्कार मित्रांनो, मी तुषार बसवत तुमचे सर्वांचे स्वागत करीत आहे आपल्या तुषार व्लॉग स्टार या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्यासाठी पालघर जिल्ह्यातील एका आदिवासी कलाकाराची बायोग्राफी म्हणजे जीवन कहाणी घेऊन आलो आहे। त्यांच्या आदिवासी भागातील सांस्कृतिक कार्यक्रम, सण उत्सव, लोकांची जीवनशैली, पारंपरिक नृत्ये, खाद्यपदार्थ तसेच त्यांच्या लगतचे गड किल्ले, पर्यटन स्थळे त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलद्वारे लोकांपर्यंत पोहोचवले। त्यांचं नाव अरविंद अजित बेंडगा असे आहे। त्यांच्याबद्दलची माहिती सांगणार आहे। तर हा व्हिडिओ खूपच मस्त होणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करा। चला मग मित्रांनो, टाईम न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। अरविंद बेंडगा याचा जन्म 21 जून 1998 साली झाला। 2024 नुसार त्याचे आत्ताचे वय 26 आहे। त्याचा जन्म एका आदिवासी गरीब कुटुंबात झाला। त्याचा घर निसर्गरम्य वातावरणात लाभलेला आहे। त्याच्या गावाचा पत्ता आहे सूत्रकार बेंडकपाडा, तालुका तलासरी, जिल्हा पालघर या गावी राहतो आहे। अरविंद बेंडगा याच्या फॅमिलीबद्दल सांगायचे झाले तर आई वडील, 2 भाऊ आणि 2 बहिणी आहेत। आईचे नाव प्रमिला व वडिलांचे नाव अजित असे आहे। आई वडील आपल्या घराची शेतीची कामे करत असतात। तर अरविंद बेंडगाचा मोठा भाऊ अमृत बेंडगा हा टीचरचं काम करतोय। तर अरविंद बेंडगाच्या दुसऱ्या भावाचं नाव दीपक बेंडगा हा 2 व्हीलरचे दुरुस्तीचे काम करतोय। तर अरविंद बेंडगाच्या बहिणीचे नाव सुमित्रा व दुसऱ्या बहिणीचे नाव पवंती असे आहे। तर मित्रांनो, आपण आता अरविंद बेंडगा याच्या शिक्षणाबद्दल जाणून घेऊया। अरविंदचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावातील जिल्हा परिषद शाळेत आणि माध्यमिक शिक्षण त्यांच्या गावाच्या शाळेत झाले। तर उच्च माध्यमिक शिक्षण हे तालुक्याच्या ठिकाणी घेतले। अरविंद बेंडगा याच्या यूट्यूब चॅनलची सुरुवात 2018 पासून झाली। तर त्याचे कारण म्हणजे जेव्हा तो ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्याला येणारा जो आर्थिक खर्च आपल्या परीने कशा प्रकारे करता येईल यासाठी कॉलेज करता पार्ट टाईम ऑनलाईन बिझनेस, मोबाईल रिचार्ज, TV रिचार्ज, लाईट बिल करून देणे हे काम करू लागला। त्याच्या अशा कारणामुळे इंटरनेटच्या जगात फार आवड निर्माण झाली। असेच लहान लहान कामे करत असताना अरविंद बेंडगाला असे वाटले की इंटरनेटच्या जगात आपले स्वतः व आपल्या समाजाला जगासमोर मांडू शकतो। तर अरविंद आपले पदवीचे शिक्षण घेण्यासाठी गावाबाहेर पडला। मुंबई विद्यापीठाच्या पालघर जिल्ह्यातील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात प्रवेश घेतला। तर अरविंद बेंडगाची शासकीय वसतिगृहात प्रवेश झाला नाही। अरविंद बेंडगाला खूप स्ट्रगल करावा लागले। घरापासून महाविद्यालयापर्यंत जायला सकाळी 4 वाजेपासून तयारी करावी लागत असे। यामध्ये येणारा प्रवास खर्च म्हणून त्याने पालघरमध्येच पार्ट टाईम काम एका वाडीमध्ये करू लागला। शिक्षण घेताना आपल्या पार्ट टाईम कामाच्या पैशातून एक सेकंड हँड मोबाईल विकत घेतला व खऱ्या अर्थाने अरविंद बेंडगाच्या स्वप्नाला दिशा भेटली व अरविंद बेंडगाने आपल्या स्वप्नाला सुरुवात केली। अरविंद बेंडगाने एक यूट्यूब चॅनल खोलला। त्या चॅनलवर तो बाजारचे व्हिडिओ, लग्नाचे व्हिडिओ, सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी लोकांचे सर्व प्रकारचे सामाजिक कार्य, ऐतिहासिक किल्ले, गडे, पर्यटन स्थळे यांचे व्हिडिओ काढून तो त्याच्या चॅनलवर अपलोड करू लागला। तर हे व्हिडिओ लोकांना खूप आवडू लागले व अरविंदच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब वाढू लागले। तर हे व्हिडिओ काढणे म्हणजे एक फार मोठं धाडसाचं काम आहे। एका हातात मोबाईल पकडून प्रत्यक्ष बाजारात, लग्नामध्ये, आदिवासी भागातील कार्यक्रमाच्या ठिकाणी, पर्यटन स्थळे यांचे व्हिडिओ काढत असताना आजूबाजूचे लोक हसत असायचे। तरी अरविंद न थांबता, न लाजता आपले काम धाडसाने करू लागला। बघता बघता त्याचे अरविंद बेंडगा व्लॉग या चॅनलचे सबस्क्राईब 90,000च्या वर झाले। नंतर त्याचा यूट्यूब चॅनल हॅक करण्यात आला, म्हणजे त्याचा यूट्यूब चॅनल चोरीला गेला। चॅनल चोरीला गेल्याने अरविंद बेंडगा 1-2 महिने खूप रडला। त्यानंतर त्याने पुन्हा एक यूट्यूब चॅनल खोलला। त्या चॅनलचे नाव अरविंद बेंडगा यूट्यूबवाला असे आहे। त्या चॅनलवर तो पर्यटन स्थळे, बाजारचे व्हिडिओ, लग्नाचे व्हिडिओ, सामाजिक गोष्टीविषयी व्हिडिओ, रहस्यमय व्लॉग, ग्रामीण भागातील अद्भुत आणि अविश्वसनीय अशा खूप साऱ्या गोष्टीविषयी व्हिडिओ, बातम्या असे व्हिडिओ तो त्याच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करू लागला। त्याचे व्हिडिओ लोकांना खूप आवडू लागले। बघता बघता त्या चॅनलचे सबस्क्रायबर 18,000च्या वर झाले
मित्रांनो, तुम्ही अरविंद बेडगा यूट्यूबवाला या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करून घ्या. अरविंद बेडगाच्या कामाविषयी सांगायचे झाले तर तो एक छोटा मोठा पत्रकार आहे आणि तो एक यूट्यूबर आहे. फोटो अल्बम, व्हिडिओ शूटिंगचं सुद्धा काम करत असतो. कोणाला फोटो किंवा व्हिडिओ शूट करायचे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. अरविंद बेडगाचं लग्न 27 फेब्रुवारी 2023 साली झालं. त्याच्या बायकोचं नाव पूनम आहे. त्याची इंस्टाग्रामची ID अरविंद बेडगा या नावाने आहे. त्याचे फॉलोवर 33,000च्या वर झाले आहेत. त्याच्या ID ला नक्की फॉलो करा. मित्रांनो, तुम्हाला अरविंद बेडगा विषयी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. आणि मित्रांनो, तुम्ही आपल्या तुषार व्लॉग स्टार या यूट्यूब चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. इथं तिथं हिंडला, आधार नाही भेटला, स्वतःच्या पायी उभा आता राहिला. इथं तिथं हिंडला, आधार नाही भेटला, स्वतःच्या पायी उभा